मित्रांनो, आजच्या सातेवाडी मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे. ही मालक बुलढाण्यावरून आले, ती आज एवढ्या लांबून आलेत आणि बैलांना आज त्यांचा आनंद गगनात मावना झालाय. आज चांगल्या रीतीने गाडी त्यांची पळाली. आज काय सांगचाल, आज एवढ्या लांबून तुम्ही आला, सकाळी किती वाजता इथं आलेला? सकाळी नाही, आम्ही परवा आलतो. आमचे मित्र आहे विकास भाऊ एक शिवचे हरणे बैलाचे मालक, जो सोबत होता आमच्या, त्यांची आम्ही मुक्कामाला होतो. मग मुक्कामाला नियोजन करून विकास भाऊच्या नियोजनाखाली आज आमचा एक नंबर झाला. बुलढाण्याचा बैल आहे, चांडोळ्याचा एक शिव एक्सप्रेस विकास भाऊचा हरणे आहे. आज त्याचं काय नाव आहे? याचं लक्ष आहे, बुलढाणा एक्सप्रेस चांडोळाचा. आज तुम्ही एवढ्या लांबून आला आणि बैलांना आज अपेक्षेच्या बाहेर तो पळाला आणि आज एक नंबर झाला, काय सांगाल? आज सांगू शकत नाही, इतका आनंद, हे आनंद म्हणजे गगनात मावे ना इतका आनंद झाला आम्हाला. आणि बैलाने बाबा जे आम्ही इतके दिवस जे कष्ट घेतलं त्याचं फळ आम्हाला त्यांनी साध्य करून दाखवलं. आणि आमच्या मालकाची इच्छा होती की बाबा बकासूरच्या गटात गाडी लागा, म्हणजे त्याची गाडी पडो, आमची गाडी पडो अगर ना पडो, फक्त आम्हाला बाबा बकासूर सोबत पळायचं होतं. आमची इच्छा होतं, खेळायची होती. ना आमच्या बैलाने आज आमचा इतका मान राखला की म्हणजे आम्ही अनलिमिटेड असे आनंदी आहोत. म्हणजे मित्रांनो, आता त्यांना काय सांगायचं, बकासूर म्हटलं तर महाराष्ट्रात सगळ्यात लाडका बैल. आज एक नंबरचा बैल, त्या बैलासोबत जो बैल सामान उतरतो त्या बैलाला आता मला वाटतं पायऱ्याला तुम्हाला इकडे घाटावर कुठलीच अडचण येणार नाही. म्हणजे कुठलीच, म्हणजे आमचा फोन हँग झाला, इतके फोन येऊ लागले, आम्ही त्याला काही करू शकत नाही. आता बाबा बैलांना आम्हाला मान मिळवून द्याला, आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आनंद करून द्याला. आम्ही बैलाचे मरेपर्यंत उपकार विसरू शकत नाही. कारण काय माहितीये का, आता भरपूर मी मुलाखती घेतल्यात, ज्यावेळेस माझा एक अनुभव आलाय की बकासूरच्या सेमीत किंवा बकासूरच्या फायनल मध्ये जर सामान जर गाडी उतरली तर त्या बैलाची एक वेगळीच क्रेज असते, कारण बकासूर लोक खूप मानतात. कारण की आता बैल तो पुरा महाराष्ट्रात सोडा पुरा भारत गाजून बसलेला आहे, त्याच्यामुळं त्या बैलाला टप देणं सोपं नाही. आणि ते बाबा आमच्या वाघानं करून दाखवलं, दोन्ही वाघानं आमचे काही ना आमचे नडले एक नंबर केला, त्याला आम्ही आनंद. आणि आमचा एक नंबरचं श्रेय हे फक्त आम्ही विकास भाऊ याला देऊ शकतो, कारण की एवढं नियोजन परफेक्ट करून, एवढं बैल लावून हे करून इकडं आम्हाला आणलं. आमचं 2-3 दिवस झाले आम्ही त्यांच्या घरी राहायला, एवढं कोणी करू शकत नाही तेवढं आम्हाला त्यांनी करून दिलं. बाबा राहायची खायची आम्हाला अशी एका सुद्धा गोष्टीची कमी पडून दिली नाही, एवढं मान आम्ही त्यांना देऊ शकतो फक्त. आता त्या तिकडे याचं काय रेकॉर्ड आहे आपल्या बैलाचं? आमच्या बैलाचं बुलढाण्यात म्हणजे तिकडे संभाजीनगर तिकडे एरियात म्हणजे सेकंदाच्या बाबतीत नो चॅलेंज आहे. कंटिन्यू एक नंबर शंकरपाटात, कंटिन्यू 1 नंबर 2 नंबर कंटिन्यू गोलालात बैल, जिथं जाईन तिथं बैल गोलालात राहतो शंकरपाटात. किती सेकंदाचा रेकॉर्ड आहे त्याचा? त्याचा 5 सेकंद 48 पॉईंटचा रेकॉर्ड आहे शेवटचा. आता असं कधी वाटलं की आता घाटावर पण खेळला पाहिजे 3 फेऱ्याचा खेळ? हा बाबा, आता पहिली बार आलो, पहिली बार गुलाल मिळून द्याला, मग आता इथून पुढं तर खेळूच आम्ही आणि कंटिन्यू विकास भाऊच्या नियोजनात राहू, काय अडचण नाही. आता आज इथं 3 फेऱ्यात पळाला, आज काय वेगळा आनंद? तिथं सेकंदात त्यानं भरपूर घेतलेलं बक्षीस, आज इथं एक नंबरची ढाल भेटली, आज काय आनंद आहे? आज म्हणजे आज असं झालं की बाबा बैल आमचा फेरे अजून 4 फेरे टाका, त्याला काहीच अडचण नाही सेकंदात, कारण की आम्ही फेरे टाकत राहतो, त्याची काही अडचण नाही. बैल जेवढे फेरे पडते तेवढा बैल पळण अजून स्पीड लावतो. आणि आज असा आनंद आहे की बाबा जो महाराष्ट्र गाजून ठेवला, ज्या बैलाने जो भारत गाजून ठेवला, असा महाराष्ट्राचा लाडका, आमचा पण लाडका, ज्याला देव मानलं जातं, अशा बैलाला आमच्या बैलांनी पण टक्कर दिली, म्हणजे आम्हाला पण आनंद झाला. बघा मित्रांनो, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. बकासूर त्यांना माहित आहे सगळ्या भारताचा लाडका आहे, त्यांनी बी सांगितलं त्यांचा बी लाडका आहे, पण त्यांच्या बैलाने त्याला थोडी तोड पळाला, त्यामुळे आनंद त्यांचा भरपूर आहे. आज तुमचं त्यांनी 2 वेळा नाव घेतलं, काय सांगचाल आज कसं नियोजन केलं? कारण ते तुमच्या तिकडे आले, 3 दिवस राहिले, तुम्ही भरपूर त्यांना सपोर्ट केला. आम्ही चित्र्या ड्रायव्हरला विनवणी केली ह्या बैलासाठी. हा बैल मी गांधीलीमध्ये बघितला होता पळताना, त्या चित्र्याच्या ड्रायव्हरनं आमचं म्हणणं ऐकलं आणि ते इथं आले. त्यांची सगळी सोय आम्ही केली
काय सुद्धा अडचण येऊन दिली नाही. चालतंय मित्रांनो, तर त्यांचा जास्त वेळ घ्यायला नको. त्याचा जोडीदार जो पळाला त्याची पण बाईट घेतली पाहिजे, कारण एक बैल पळून चालत नाही, त्याचा जोडीदार पळतो त्यावेळेस यश मिळत असतं. मित्रांनो, आज संभाजीनगरच्या बैलासोबत जो जोडीदार पळाला तो हा जोडीदार आहे. त्याचा काय नाव आहे त्याचं? हरण्या कुठल्या गावचं? एक शिवकरांचा हरण्या. आज एक नंबरची यश मिळाला. आज त्याने किती दिवसात एक नंबर केला? मला वाटतं 2-3 महिन्यात झालं. प्रत्येक मैदान बीडला राक्षस भवन केसरीला एक नंबर केला कॅडबरी सोबत संभाजीनगरचा. आज गुलाल किती दिवसातून झाला ते सांगा. गुलाल कंटिन्यू आहे. जरा राहिला जरा फायनलला कडनं गाडी लागल्यामुळे जरा आमचा सव्वा आला. बैल कंटिन्यू गुलालात आहे. आता तुम्ही सांगितलं कडेला गाडी लागली म्हणून सव्वा आला, तुमचा जरा आवाज मला कमी वाटला, पण असं दादा नाही, काय माहित आहे का, आत्ताच्या घडीला गुलाल महत्वाचा. नंबर किती आहे ती नाही, फक्त गुलाल भेटला, भरपूर आनंद भेटला पाहिजे. आता हे पण दादा, आमचं म्हणणं काय, आमचा बैल पळतो का तर पळतो. आम्ही सगळ्या टॉपच्या बैलावाल्याला फोन करायचो, आम्हाला बैलाला बैल द्या. आम्हाला एखादा बैल दिला नाही, तुझं पैसे सांग. मग आपलं पैसे सांगायचं की असं की आम्हाला ह्या बैलाच्या गोट्याला पत्र ऐकून बी बघायचं नाही. एवढी वायदी द्यायची, कुठनं द्यायची गरिबांना वायदी. बरं, आज एक नंबर केला तर ज्यांना आम्ही वायदी द्यायला तयार होतो तीच गाडी आज आमच्या पैसे आहेत. आम्हाला कुठल्या मैदानाला बैल द्यायचा. हा, फक्त आमचा बैल पळतो का तर पळतो. आमचा बैल अंधारात का होता तर आमच्या बैलाला पैरे मिळत नव्हते. एवढ्याच कारणामुळे आमचा बैल फक्त अंधारात होता. आज बैलाला बैल इथं मिळेना तर आमचे मित्र आहेत त्यांना आम्ही बोलवून घेतलं 2 दिवस झालं, आणि आज बैलाला बैल लागला तर बैलाने एक नंबर केला. दादा, मी एक वाक्य माझं आहे मुलाखतीत मी कायम बोलत असतो की ज्यावेळेस खरंच एखादा पळणारा बैल जातीवंत आहे ना, तो मालकांना कधी ना कधी यश असं मिळवून देतो की स्वतःहून आपल्याला ज्यांनी नकार दिलेला त्यांचं फोन येतात, आणि आज ते त्यानं करून दाखवले. कारण पळणारा बैल आहे, तो कधीच अंधारात राहत नाही. मला काय म्हणायचंय, आता हे पिकअप आहे किंवा एखादी मोटरसायकल आहे, तुमचं एक चाक पळून गाडी पुढे जाईल का? जेव्हा दोन्ही चाका पळतील तेव्हा तुमची गाडी चांगली हाय स्पीडनं पळेल. एक चाक पळून चालत नाही ना. आमचा बैल पळतोय, आम्हाला माहिती आहे. आमच्या भागात आम्हाला आमच्या बैला तुडीतला बैलच देत नव्हता कोण, त्याच्यामुळे एकटा बैल पळून काय करेल. बैल अंधारातच राहणार. तुम्ही आज म्हणला समजा 6 नंबर कडन झाला, बैलाला त्याच तुडीतला बैल त्याच क्वालिटीचा बैल असता तर तिथं आम्ही म्हणत नाही आम्ही छाती ठोकून आम्ही एवढंच केला आणि तेवढंच केला असतं, अजून कुठं वर गेलो असतो. ज्या दिवशी आम्हाला खात्री होती बैलाला बैल लागेल, आमचा बैल गाड्या मारणार का तर मारणार. आम्हाला कुणाला म्हणाय नाही छाती ठोकून हेच झालं ना आमचं हे. बैल सगळ्यांचीच पळतात. आज इथं येतोय 10-5 हजार रुपये खर्च करून, म्हणजे बिगर पाळल्याशिवाय कोणच येत नाही. आज काय 800-850 गाड्या असतील. प्रत्येकाला वाटत असेल ना आम्ही गुलालात राहू, पण सगळ्यांना त्यांच्या तोडीतली बैल मिळत नाही. आज आमच्या नशिबानं आम्हाला आमच्या तोडीतला बैल भले तिकडून बुलढाण्यावरून मागवावा लागला आम्हाला, पण आमच्या बैलाला बैल आम्हाला आज लागला, आम्ही एक नंबर केला. बघा मित्रांनो, समाधान झालंय त्यांचं, कारण बैलाला बैल भेटत नव्हता, त्यामुळे बैल एवढ्या दिवस अंधारात होता, तरी गुलाल तो मिळवत होता. 5 नंबर असेल 6 नंबराचं, पण आज त्याची क्वालिटी 1 नंबरात पाहिजे त्याने ते करून दाखवले. त्याचं दुसरं पण सहकार्य, त्यांचं बी आपण मत जाणून घेऊया. आज गुलालात बैलाने ठेवले आणि आज वेगळा आहे, आज 1 नंबरचा आनंद. आज काय सांगचाल? आज आनंद भरपूर झाला, कारण हा दुसरी बार आहे बैलाने 1 नंबर करायचा. त्यानं याच्या आधी एकदा राक्षस भवनला बीडच्या मैदानात केला होता 1 नंबर, आणि आज दुसऱ्यांदा. आणि महत्वाचं म्हणजे जो बैल पळाला बकासूर, तो देव माणूस आहे. बकासूर म्हणजे आमच्या सर्वांचा लाडका, तो बी असा काय नाही लोकांचा, पण त्याला आज आमच्या बैलाने टक्कर दिली, ह्यातच समाधान आहे, ह्यातच सगळं जिंकलं. मित्रांनो, मी कायम बोलत असतो की बैलगाडी क्षेत्रात जर सगळ्यात जवळून जर बैलाला कोण बघत असेल, एक तर लाईव्ह आला कॅमेरा, आणि तिसरा डोळा बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ड्रायव्हर. आज ड्रायव्हर आहेत, ड्रायव्हरांचं मत जाणून घेऊया. आज गाडीला तुमच्या एकदम फुल स्पीड लागला, आज कशी गाडी कशी हाकली, ज्यावेळेस सुट्टी झाली त्यावेळेस मनामध्ये असं चाललेलं की गाडी 1 नंबरात न्यायची. नाही, बैल तर दोन्ही चांगले होते, बैलाच्या म्हणजे काही विशेष नव्हता. बैल दोन्ही पळणारे होते. तो बैल बी आपण आता हरण्या मी 2-3 वेळेस आणला, राक्षस भवनला 1 नंबर केला होता, त्यावेळेस बैल चांगलाच पळत होता, तर बैल त्याला लागत नव्हता. तर विकास भाऊ म्हणे एक बैल बघा आपल्याला, म्हणून तो बैल बुलढाण्याहून आपण बोलावला, ती गाडी चांगली पळाली. काय मनामध्ये काय चालतं? सुट्टीचा थरार असतो त्यावेळेस, कालवा असतो, वरनं समालोचक बोलत असतात, गाड्या सोडा, झेंडा पंचाकडे लक्ष द्यायला लागतं, आणि बराबर हा होतो त्यावेळेस गाडी सोडायची. नाही, बैल दोन्ही बैल पळणारे होते, त्याच्याबद्दल म्हणजे काय आपल्याला शंकाच नव्हती ना की बा आपली गाडी लेट सुट्टीला ही होईल का काय होईल. दोन्ही बैल चांगले पळणारे होते, गाडी खालनं चांगली निघाली, पुढेही चांगली पळाली.
चालतंय मित्रांनो, त्यांचा जास्त वेळ घ्यायला नको, त्यांना पण जायच्या दिवसभर बैल पण दमलेले 3 फेरे पळून. मी अशाच शुभेच्छा करतो की तुम्हाला असाच कायम आनंद तुमचा बैल देईल आणि गुलाला ठेवल. धन्यवाद.